ज्या मतदारसंघात मराठा विरुद्ध मराठा आहे तिथे जरांगे फॅक्टर कसा काम करणार, जिथे मराठा ओबीसी आहे तिथे जरांगे फॅक्टर कसा काम करणार, आणि मुळात जरांगे फॅक्टर मराठवाड्याच्या पलीकडे काम करणार का? घरात एखाद्या वेळ पुरुष आणि महिला दोघं मतदार असतील तर कदाचित महिला योजनांच्या बाजून मतदान करतील आणि पुरुष योजना घेतील पण जातीच्या बाजून करतील. सध्या मोदींच्या लक्षात आलंय की आपण शांत राहिलं पाहिजे, पुन्हा एकदा पक्ष बांधणीवर लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा वोट जिहादचा प्रचार चालू नव्हता तेव्हा सुद्धा हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन झालंय आणि बीजेपीची मतं वाढली. तुम्ही जेव्हा एकनाथ शिंदेबरोबर सरकार बनवलं त्याच्यानंतर जी लढाई सुरू झाली नॅरेटिव्हची ती भाजपने चुकीच्या पद्धतीने खेळली किंवा तिकडे लक्षच दिलं. सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी जी म्हणतात ती नाहीये. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. सर, मोदी विरोधाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे झाले असं म्हटलात तुम्ही, त्यामुळे एक वेगळा अँगल वाटतो. हरियाणाच्या निवडणुकीमध्ये मोदी होते पण मोदी सेंट्रिक निवडणूक नव्हती. उदाहरणार्थ हरियाणाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर मोदी आणि अमित शहा आय थिंक सो महाराष्ट्रात होते, वर्ध्याला मी चुकत नसेल तर. असं महाराष्ट्रातही होईल का की राग असेल तर तो मोदींबद्दल असेल, कारण मोदी 10 वर्ष सत्तेत होते. आता नेता नवीन आहे, मुख्यमंत्री नवीन आहे, तो मराठा आहे, त्याला 2.5 वर्ष झाली, त्याचा अप्रुव्हल रेटिंग 60-61% आहे. महाराष्ट्राची निवडणूक मुळात 14 दिवस मिळतात दिवाळीनंतर प्रचाराला, ही मोदी सेंट्रिक न राहता अधिकाधिक लोकल होईल का आणि त्याचा मग भाजपला फायदा होईल का? बरोबर आहे. हा एक अँगल हा दोन्हीकडनं आहे. म्हणजे आता इथे पुन्हा मी असं म्हणतो की हरियाणाची निवडणुकीतला विजय हा भाजपसाठी पॉझिटिव्ह आहे का स्ट्रॅटेजिकली निगेटिव्ह ठरू शकतो. कशा अर्थाने ते सांगतो की लोकसभा निवडणुकीचा निकाल ते हरियाणा निवडणूक या पॅसेजमध्ये आपण पाहिलं तर भाजप खूप लो प्रोफाईल होता आणि भाजपने मगाशी तुझे 2 चांगले शब्द वापरलेस, हवा आणि जमीन. भाजप जमिनीवर उतरला. लोकसभेत तो हवेत होता, 400 पार वगैरे, ते जमिनीवर उतरले आणि मोदी बॅकफुटला गेले. सैनीला महत्त्व दिलं, योजनांना महत्त्व दिलं, अनेक छोटे छोटे नेते गोळा केले, छोटे पक्ष गोळा केले, जे महाराष्ट्रातही सुरू झालं आहे. तर त्यातनं त्यांना विजय मिळाला. आता विजय मिळाल्यानंतर पुन्हा आम्ही म्हणतो तेच बरोबर असा उद्योग अमित शहा महाराष्ट्रात करतील का? म्हणजे जे लो प्रोफाईल तिथे होते तसेच आता इथे राहतील का? जसं विरुद्ध बाजूला दिल्लीतले मी मगाशी म्हटलं तसं जे माझे ओळखीचे काही काँग्रेस अंतर्गत खऱ्या अर्थाने ज्यांची सूत्र पक्की आहेत, इतरांसारखे नाहीत, असे मोजकेच आहेत, ते सांगतात की राहुल गांधींनी एक स्ट्रॅटेजी ठरवली, जरी ती हरियाणात फेल गेली पण त्यांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली आहे की वेळ प्रसंगी 4 पावलं काँग्रेसला मागे यायला लागलं तरी हरकत नाही, पण मोदींचा पराभव झाला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे. आपल्याला विजय नाही मिळाला तरी चालेल. म्हणजे फार पूर्वी बसपाचं हे म्हणायचे की आम्ही पहिल्यांदा पाडायला आहोत, नंतर काशीराम असं म्हणायचं, नंतर सत्तेवर यायला आहोत. ती स्ट्रॅटेजी जर का त्यांनी म्हणजे अजूनही ते तशीच मानत असतील तर काल जे 85-85-85 आहे त्याचं काहीतरी लॉजिक लागतं की काँग्रेसने म्हणावं की हरकत नाही, मग तुम्ही निवडून आणणार आहात ना, मग हरकत नाही, आता आम्हाला एकनाथ शिंदे आणि म्हणजे भाजपचा इथे पराभव करायचा आहे. कारण महाराष्ट्रातला पराभव हा एक मोठा मेसेज जाईल सगळीकडेच मोदींसाठी, मोदी काय केंद्र सरकारसाठी पण. पण तसेच बॅकफूटवर जर का मोदी आणि अमित शहा पण गेले आणि भले एकनाथ शिंदे मोठे झाले तरी हरकत नाही, भले अजितदादांना जास्त जागा मिळाल्या तरी हरकत नाही, आपली फक्त जिथे पॉकेट्स आहेत तिथे 100% आपण वोटिंग करून ती निवडून आणायची आणि ती पॉकेट्स बरीच आहेत, त्यामुळे आपली संख्या 100% जास्तच असणार आहे या दोन्ही यांच्यापेक्षा. असं खेळायचं असं जर का ठरवलं तर तू म्हणतोस तसं 100% भाजपला इथे ॲडव्हान्टेज येईल आणि हरियाणासारखा सुद्धा निकाल लागू शकतो. मला ते अशक्य वाटत नाही. दुसऱ्या बाजूला बॅकफूटवर यायचं पण आपल्या जागाही पक्क्या ठेवायच्या आणि त्याचं त्या दुसऱ्याच्या हातात जाणार नाही हे बघायचं. हे जे भाजप युतीमध्ये करताय तसं काँग्रेस करताना दिसत नाहीये. काँग्रेस सोडूनच देत आहे.
म्हणजे तुम्ही म्हणा ना की उद्धव ठाकरे चालतील आम्हाला, पण आम्हाला आत्ता पराभव यांचा करायचा आहे, पण आमच्या जागा 100च्या पर्यंत आम्ही खेचणार किंवा आणणार तेवढं. म्हणजे मग तुमचा दबाव नक्कीच राहणार आहे. जे सरकार येणार आहे त्याच्यात तुमचंच जास्त चालणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसनेच म्हटलं की अजितदादांबरोबर कारभार करणं सोपं आहे, कारण त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंबरोबर आनंदी आनंद होता, असं तेच स्वतः म्हणाले. तर काँग्रेसला उलट तो मोठा ॲडव्हान्टेज आहे की जर का त्यांच्या संख्या जास्त आलं तर भले मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तरी ते प्रमुख मंत्रिपदं घेऊ शकतात, सरकार चालवू शकतात आणि त्यातनं पुढे सरकार आपला पक्ष एक्सपांड करू शकतात. हे काँग्रेसमध्ये होताना दिसत नाही आहे आणि हे भाजपमध्ये होताना दिसत आहे. मला असं वाटतं की सध्या मोदींच्या लक्षात आलं आहे की आपण शांत राहिलं पाहिजे, पुन्हा एकदा पक्षबांधणीवर लक्ष दिलं पाहिजे. त्यांची आणखी एक गोष्ट अशी झाली आहे की एवढे महिने झाले तरी त्यांना प्रमुख आपला हा मिळत नाही, राष्ट्रीय अध्यक्ष मिळत नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष जे अमित शहाने काम करून दाखवलं होतं तसं काही नड्डांनी केलेलं नाही. म्हणजे आपल्याला सगळ्या नड्डांबद्दल अगदी पूर्ण आदर ठेवला तरी काही त्यांचं असं आपल्याला चमकदार काम दिसलं नाही. जे मोदींना 14 नंतर अमित शहानी करून दाखवलं होतं पुढच्या 5 वर्षात, जो भाजप सगळीकडे एक्सपांड केला प्रचंड मोठ्या प्रमाणात, तशा अध्यक्षाची परत भाजपला गरज आहे. आणि तसा चेहरा त्यांना आत्ता तरी आपल्यालाही दिसत नाही आहे त्यांच्या सगळ्या याच्यात. पण म्हणून ते बॅकफूटला जाऊन जर का योजना आणि एकनाथ शिंदेंचं काम, त्यांचं मराठा कार्ड, यांचं अजितदादांचं मराठा कार्ड पॉकेट्समध्ये याच्यावर भर दिला तर ते ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या बाबत पंचायत अशी होती की ते नेमके गृहमंत्री आहेत आणि त्याच वेळी अनेक ठिकाणी अशा काही घटना घडत आहेत की ज्यातनं लॉ ऑर्डरचा प्रश्न येतोय, लोकांच्या मनात येतोय, जो हरियाणात नव्हता आणि तो हरियाणात फॅक्टर ठरला महत्त्वाचा महिलांच्या बाबत. आणि या सगळ्या जो युपीमध्ये पण योगी आदित्यनाथला उपयोगी पडतो, तिथे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना मोठं काम करायला हवं आहे. पण आत्ता भाजपचं एकूण धोरण थंडाकरकी, म्हणजे आता 1.5 कोटी मतदार जे कायम ठेवणं, आता ते राहतात की नाही आपल्याला या विधानसभेत कळेल, पण ते राहिले तर ते निदान 1,70,00,000 पुढच्या 5 वर्षात कसं नेता येईल, शिंदेंच्या मदतीने किंवा शिंदेंच्या शिवाय, इकडे लक्ष द्यावं लागेल. आणि काँग्रेसला सरकार आलं तर आपले मतदार पुन्हा 1.5 कोटीपर्यंत किंवा 1,30,00,000 कसे न्यायचे, इकडे लक्ष द्यावं लागेल. असे हे खेळ 2 राष्ट्रीय पक्षात पुढच्या 5 वर्षात चालतील. आणि त्या रणधुमाळीत हे छोटे पक्ष कुठे राहतात, कारण हळूहळू भारतभर छोटे पक्ष एलिमिनेट होत चालले. म्हणजे हरियाणात सुद्धा एवढे जाटांमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे असे पक्षसुद्धा बाजूला फेकले, म्हणजे एकही सीट आली नाही. बसप तिकडे मागे पडली. इकडे आपल्याकडे वंचितचं तसंच होत आहे. बच्चू कडू वगैरे यांचं काय होईल माहीत नाही, एखाद्या वेळी येईल. पण छोटे पक्ष लोक हळूहळू एलिमिनेट करत आहेत आणि ती प्रोसेस महाराष्ट्रात सुरू होईल. सर, छोटे पक्ष एलिमिनेट जरी होत असले तरी आत्ता असं दिसतं की दोन्ही युती आणि आघाडीच्या मधला गॅप हा 1% 2%, काही ठिकाणी तर 0.5% असेल. अशा वेळेला तिसरी आघाडी, मनसे, वंचित सारखा फॅक्टर किंवा त्या ठिकाणचे उभे राहिलेले बंडखोरीची भीती इतकी आहे की कुणाला एबी फॉर्म मिळाला हेच कळू देत नाहीत. हे जिंकल्याने तरी पाडू तर शकतील. याच्यात एक इंटरेस्टिंग डेटा सांगतो जो कोणी मांडला नाही, इंडियन एक्सप्रेसमध्ये आला होता. ते 31 जागांचा फरक आहे. जर का आपण लोकसभेचे निर्णय हे विधानसभेवर प्रोजेक्ट केले तर 125 जागा युतीला आहेत आणि 153 जागा आघाडीला आहेत. 31 जागांचा. त्या गंमत म्हणजे या 31 जागांपैकी बहुतेक जागांवर 600 ते 4,500 एवढाच मतांचा फरक आहे. त्यातल्या 16 जागी इतक्याच मतांच्या फरकाने आघाडी जिंकलंय आणि 15 जागी युती जिंकलंय. म्हणजे किती काटेकी, म्हणजे या 16 जागा इकडून तिकडेही जाऊ शकतात, त्या 15 जागा तिकडून इकडे. म्हणजे युती एखाद्या वेळी 155 पर्यंत पण जाऊ शकते आणि आघाडी खूपच पुढे जाऊ शकते, म्हणजे 180 पर्यंत ही होऊ शकते. तर इतकं जर का 600-300 वगैरे या पद्धतीने हे झालंय. दुसरा
इलेक्शन कमिशनच्या डेट्यात इंटरेस्टिंग असं आहे की वोट जिहाद म्हणून प्रचार करतायत. तो वोट जिहाद फारसा कुठे दिसलेला नाही. काही 6 का 7 मतदारसंघात फक्त दिसलाय. विधानसभा म्हणतोय मी, लोकसभा नाही. बाकी सगळ्या ठिकाणी इनफॅक्ट 2024 मध्ये म्हणजे जेव्हा वोट जिहादचा प्रचार चालू नव्हता तेव्हा सुद्धा हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन झालंय आणि बीजेपीची मतं वाढली. जिथे मुस्लिम डॉमिनंट आहेत अशा मतदारसंघात काही ठिकाणी मात्र 100% झालंय. म्हणजे मालेगाव असेल, मुंबईतलं मानखुर्द असेल, अशा ठिकाणी नक्की झालंय. पण ते मर्यादित आहे. त्यामुळे लोकांचं मत कसं जात आहे याच्या जेव्हा आपण डिटेलमध्ये जातो तेव्हा लक्षात येतं की अनेक मुद्दे जे आपल्याला मोठे वाटतात ते तसे त्या याला नसतात. त्यामुळे तुझा प्रश्न हा जर का 31 जागांचाच आपण जर का विचार केला तर 600 मतं सुद्धा इकडून तिकडे होणार असतील किंवा 4000. एवढी मतं फिरवण्याची क्षमता एखाद्या योजनेमुळे, एखाद्या प्रचारामुळे, एखाद्या नॅरेटिव्हमुळे किंवा उमेदवारामुळे होऊ शकत असेल तर ती निवडणूक फिरू शकते. आणि मग ती प्रत्येक मतदारसंघात याचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. पण इतक्या मतदारसंघात ती इतकी काटेकी लढत झालेली आहे की आपल्याला म्हणजे काय एखादी क्षुल्लक घटनासुद्धा त्या मतदारसंघाचं चित्र बदलवू शकते किंवा त्याचा परिणाम इतर मतदारसंघांवर होऊन मतदार बदलू शकतात. मग तुमच्या चर्चेमध्ये जे सम्राट फडणवीसनी सांगितलं होतं ते मला महत्त्वाचं वाटलं होतं आधीच्या तुमच्या याच्यात, की अशा वेळेस योजना महत्त्वाच्या ठरतात. की जर का 3-3.5 हजार महिलांची मतं जरी या योजनांमुळे जे पूर्वी दुसऱ्या पक्षाकडे होते ते जर का एकनाथ शिंदेकडे किंवा भाजपकडे युतीकडे वळले तरी अशा मतदारसंघात फरक पडू शकतो. एक तर लोकांना माहिती आहे, हे खरं आहे. काही दुसरं जे आर्ग्युमेंट केलं जातं हे खरं आहे की लोक मतं बदलत नाहीत. म्हणजे मी जर का कट्टर काँग्रेसवादी असेल तर मी योजनांचा फायदा घेतो पण मी बदलत नाही. पण बदलणारे पण काही असतात, विशेषतः जे फेन्स सिटर असतात ते बदलू शकतात, ते निर्णय घेऊ शकतात. सांगायचा मुद्दा असा की ते आधी मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ असा विचार करत असतात, पण पैसे खिशात आले की म्हणतात नाही आता या वेळे तरी यांना देऊया. हा जो फरक पडतो आणि हा फरक पाडणारे मतदारसंघ बरेच असल्यामुळे तिथे युतीला एक ॲडव्हान्टेज आहे. आणि दुसरा जो मगाशी आपण मुद्दा म्हटला शहरी मतदारात, कारण हा सर्वे असंही दाखवतो की श्रीमंत, शहरी, सवर्ण या सगळ्या ह्याच्यात युती बरीच म्हणजे लीड आहे युतीला. इव्हन मराठ्यांमध्ये लीड आहे, ओबीसींमध्ये लीड आहे. याचं जर एकत्रकरण नीटपणे केलं गेलं आणि संघ जसं काम करतोय तसं जर का ते मतदानाला आले तर युतीला 100% ॲडव्हान्टेज आहे. पण प्रत्येक ठिकाणी बंडखोर आणि हे म्हणजे 500-600 मतं सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा झोप उडवणारी ही निवडणूक आहे एवढं आपण नक्की म्हणू शकतो. डेटाच तसं दाखवतोय. म्हणजे कोणी असं आरामात निवडून येईल अशी फारच अतिशय कमी मतदारसंघात अशी स्थिती आहे. या सगळ्यामध्ये जात हा मुद्दा खरंच किती महत्वाचा आहे. जरांगे हा खूप मोठा फॅक्टर होता आहे असं म्हणतात. पण आता सरप्राइझिंगली कोणताच पक्ष जरांगेंचं फार नाव काढत नाही आहे, विशेषतः हरियाणा निकालानंतर. कारण महाविकास आघाडीला वाटतं की रिव्हर्स ओबीसी पोलरायझेशन होईल. प्रत्यक्षात भाजपकडे असणारेही मराठी आमदार जास्त आहेत. मराठा लढतही खूप ठिकाणी आहे. अशा वेळेला जात हा मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख फॅक्टर आहे का? काही ठिकाणी आहे असं मला वाटतं. अजून फक्त तो योजनांवर मात करेल का याबद्दल माझ्या मनात थोडी शंका आहे. म्हणजे फ्रीबीज किंवा जे कल्याणकारी योजना वेलफेअर स्कीम्स आलेल्या आहेत ती आणि जात याचा म्हणजे याच्यात काय निर्णय घ्यायचा याच्याबद्दल मतदार अजून थोडा साशंक आहे. आणि तिथे काही ठिकाणी जात वरचढ ठरेल आणि काही ठिकाणी योजना वरचढ ठरेल. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं, अर्थात हे केवळ हे आहे तर्क आहे हा, की घरात एखाद्या वेळ पुरुष आणि महिला दोघं मतदार असतील तर कदाचित महिला योजनांच्या बाजून मतदान करतील आणि पुरुष योजना घेतील पण जातीच्या बाजून करतील. त्यामुळे जात हा फॅक्टर अमान्य करताच येणार नाही. आणि ज्या पद्धतीचं हिंदुत्व हे आपण हे अनेकदा आपल्या चर्चांमध्ये बोललेलो आहे की उत्तर भारतातलं हिंदुत्व आणि दक्षिण भारतातलं याच्यात फार फरक आहे. महाराष्ट्रातलं हिंदुत्व हे फारच वेगळं आहे. हे संतांची म्हणजे ते विचार आहेत त्या पद्धती. संतांप्रमाणे कोणीच वागत नाही तो वेगळा भाग, पण ते विचार आहेत. त्यामुळे
हिंदुत्व, संघाचं हिंदुत्व म्हणून जे आहे त्याने अद्याप महाराष्ट्रातल्या जातीच्या राजकारणावर मात केलेली नाही, हे 100%. आणि म्हणून जरांगे कायम फडणवीसांना जे वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट करतात ते आपल्याला कळतं त्यात. पण CSDSचा सर्वेही दाखवतो की 18% लीड हे मराठा समाजामध्ये युतीला आहे. फक्त ॲडव्हान्टेज यांना कुठला आहे, आता त्याच्यात पुन्हा तो डेटाच्या तपशिलात गेलं पाहिजे की गरीब आणि शेतकरी इथे आघाडीला लीड आहे. आता त्यातले म्हणजे आता तिथे जो शेतकरी आहे तो मतदान करताना कुठला फॅक्टर त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार, त्याची जात, त्याचं शेतकरी असणं का त्याचं पक्षाशी असलेलं म्हणजे पार्टीशी. कारण हरियाणाबाबत उमेदवारांपेक्षा पार्टी महत्त्वाची ठरली असं CSDSचा डेटा दाखवतो. तसं इथे आहे का, म्हणजे तो पक्षाला महत्त्व देतोय, तो जातीला महत्त्व देतोय, तो उमेदवाराला महत्त्व देतोय का तो वेलफेअर स्कीमला महत्त्व देतोय, यातनं त्यांना मतदाराला निवड करायची. आणि तिथे मला असं वाटतं जात हा फॅक्टर विशेषतः पुरुष वर्गात, पुरुष मतदारांमध्ये कदाचित योजनांवर कुरघोडी करणारा ठरू शकतो. महिला मतदारांमध्ये योजना ही जास्त महत्त्वाची कदाचित ठरू शकते, कारण त्यातनं जी एक एम्पॉवरमेंट आलेली आहे, म्हणजे काही विशेषतः अशा ज्या घरकाम करणाऱ्या आणि महिला आहेत त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवतं की त्या म्हणाल्या बँकेत पैसे आल्यामुळे नवरा त्या पैशांना हात लावू शकत नाही आणि ते पैसे माझे सेव्हिंग राहतात. ही गोष्ट खूप छोटी आहे आपल्याला, म्हणजे आपल्यासारख्या यांना, पण त्यांच्या याच्यात ती फार महत्त्वाची आहे. पण त्याचा काउंटर हा असाही होऊ शकतो की आम्हाला पैसे मिळत नाही म्हणून पुरुष त्या योजनांच्या विरोधातही असू शकतो. म्हणजे वी डोंट नो, हे सायकोलॉजिकल म्हणून म्हटलं ते वॉरफेअर तसं आहे. पण जात हा मुद्दा आपल्याला बाजूला काढता येणार नाही. आणि 91च्या आर्थिक याच्यानंतर जो पिरियड अतिशय महत्त्वाचा भारताच्या याच्यात आहे, त्याच्यात जे मला वाटत होतं तेव्हा की आर्थिक अनेक घडामोडी किंवा आघाडी आल्यामुळे जो आपण प्रगती केली आहे त्यामुळे तरुण वर्गांमध्ये जातीचं हे कमी होत जाईल, तर तसं दुर्दैवाने होताना दिसत नाही आहे. ती आयडेंटिटी अजूनही महत्त्वाची वाटते लोकांना. कदाचित याचं एक कारण असं असेल की ज्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन आणि रोजगार वाढायला हवे होते ते न वाढल्यामुळे रिझर्वेशन हाही एक मुद्दा त्यात येतोय. म्हणजे नोकरीची शाश्वती मला जात देऊ शकते, कारण मला ऑप्शन फार मर्यादित आहे, तो आहे की काय. पण हा मुद्दा प्रत्येक पक्षाला कन्सिडर करावाच लागतोय आणि तो केलेलाही दिसतोय. पण तू जे म्हणालास ते महत्त्वाचं, ते अभ्यास करायला हवा आपल्याला उमेदवार फायनल झाल्यानंतर, म्हणजे 29 नंतर, की ज्या मतदारसंघात मराठा विरुद्ध मराठा आहे तिथे जरांगे फॅक्टर कसा काम करणार, जिथे मराठा OBC आहे तिथे जरांगे फॅक्टर कसा काम करणार, आणि मुळात जरांगे फॅक्टर मराठवाड्याच्या पलीकडे काम करणार का. कारण विदर्भात हा प्रश्न नाही, पश्चिम महाराष्ट्रात हा फारसा प्रश्न नाही, आहे काही प्रमाणात पण कमी आहे कारण ते वेल ऑफ आहेत. कोकणात नाही कारण ते कुणबी हेच झालेले आहेत. त्यामुळे ते त्या उमेदवारांकडे बघून करायला हवं. जसं शिवसेनेचा मराठी अस्मिता हा मुद्दा मुंबई आणि काही प्रमाणात कोकण याबाहेर दुसरीकडे कुठेच नसतो. म्हणजे मी जेव्हा विदर्भात गेलो होतो फार पूर्वीच, तेव्हा नागपूरमध्ये, त्यांना हे कळायचंच नाही, त्यांना हिंदी बोलण्यात काही गैर वाटायचं नाही, कारण ते जास्त दिल्लीशी निगडीत होते मुंबईपेक्षा. मराठवाड्यात मी 6 वर्ष होतो, तिथेही जाणवलं नाही कधी. मराठी अस्मिता ही मुंबईतच बेसिकली होती, कारण मुंबईतलं आर्थिक क्षेत्र हे गुजराती आणि मारवाडी यांनी कॅप्चर केलेलं होतं. आणि नोकरीचं क्षेत्र जेव्हा शिवसेना वाढली तेव्हा साऊथ इंडियन, ते दक्षिण, कारण इंग्रजीतनं ते नोकऱ्या मिळवायचे आणि मराठी माणूस इंग्रजीत कमी पडायचा. आता तशी स्थिती राहिलेली नाही. आता बंगाली लोकांनी खूप कॅप्चर केलेलं आहे आर्थिक क्षेत्र. पण तो मुद्दा मुंबईत जितका भिडणारा आहे तेवढा अन्य ठिकाणी नाही. त्या पद्धतीने जरांगे पाटील हा मुद्दा मराठवाड्यात जितका लोकांना भिडतो तेवढा अन्य याच्यात भिडेल का हा महत्त्वाचा आहे. पण कमिंग बॅक टू जात, हा फॅक्टर आहेच आहे. तो अद्याप त्याची तीव्रता काही मतदारसंघात वेगवेगळी होत असेल, पण जातीच्या संवेदनशील किंवा काय त्याच्याबद्दलचं जे आकर्षण आहे त्याच्यावर संघाच्या हिंदुत्वाने अद्याप मात केलेली नाही. सर, हे एक माझं छोटंसं हायपोथेसिस मी सगळ्या एक्सपर्ट्सकडून तपासून घ्यायचा प्रयत्न करतोय. ते असं की उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती मिळाली त्याच्यात महिलांचा वाटा एकदम सिग्निफिकंट होता. आता गेल्या 6 महिन्यात, वर्षभरात तुलनेनं उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी होताना दिसती.
ते प्रचाराचा कितपत झंझावात ठेवतील याच्याबद्दलही शंका आहे. शरद पवारांना ती सहानुभूती आहे, मात्र शरद पवारांबद्दलची सहानुभूती ही तरुणांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत असली तरी ती पुरुष सेंट्रिक दिसती. मग शरद पवारांची पुरुष सेंट्रिक सहानुभूती प्लस जात आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी झाल्यामुळे महिला वर्गाला मात्र आता एकनाथ शिंदे जवळचे वाटायला लागले. ही अडचण महाविकास आघाडीची झाली आहे का? महाविकास आघाडीकडं महिलांना अपील करेल असा चेहरा उरला नाही का? खूप चांगलं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे मी पुन्हा म्हटलं तसं कमिंग बॅक टू आवर हे की सायकोलॉजिकल वॉरफेअरमधले जे फॅक्टर असतात, तर मी तुमचा विश्वासार्ह भाऊ आहे अशा पद्धतीची प्रतिमा स्लोली, अजून ती धुरकट असेल पण ती महिलांमध्ये रुजवण्यात एकनाथ शिंदे बऱ्यापैकी यशस्वी झालेत असं मला वाटतं. जी देवेंद्र फडणवीसांनाही तितकी करता आली नव्हती. आणि एकनाथ शिंदेच्या बाजून जात हाही फॅक्टर आहे, किंवा ते ज्या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत, म्हणजे तसे गरिबीतनं आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबत सहानुभूतीचं कसं झालं, म्हणजे माझं पुन्हा म्हणणं की भाजपच्या ज्या अनेक चुका झाल्या, जी मी मुंबई महापालिका म्हटली त्याच्यानंतर, तुम्ही जेव्हा एकनाथ शिंदेबरोबर सरकार बनवलं त्याच्या आधीपासनं किंवा त्याच्यानंतर जी लढाई सुरू झाली नॅरेटिव्हची, ती भाजपने चुकीच्या पद्धतीने खेळली किंवा तिकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे गद्दारी कोणाविरुद्ध होती, जे उद्धव ठाकरे आणि यांनी केलं तर, किंवा पुढे अजितदादांनी, तर व्यक्तिगत नेतृत्वाविरुद्ध गद्दारी आणि म्हणजे जनमत जे होतं त्याच्या विरुद्धची गद्दारी. 2019 एक उद्धव ठाकरे जे काँग्रेसबरोबर गेले किंवा शरद पवारांबरोबर मुख्यतः गेले, काँग्रेस नंतर त्यात आली, काँग्रेस येईल असं भाजपला वाटलं नव्हतं आणि तिथे भाजपची पुन्हा चूक झाली. जसं त्यांचं उद्धव ठाकरेंबरोबर रीडिंग चुकलं, काँग्रेस येईल असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं, पण काँग्रेस त्या सरकारमध्ये आली आणि सगळं समीकरण त्यांच्या हातातनंच निसटलं. तो खरा जनमताशी ती गद्दारी होती. कारण आज जो महाराष्ट्राचा चिखल झाला आहे, आपण म्हटलं त्याच्यात सत्ता केंद्रीय राजकारणी हा एक भाग आहे, पण मुख्यतः 2019ला जनतेने काही असं हे दिलेलं नव्हतं. जनतेने स्थिर सरकारच्या बाजूनेच दिलं होतं. कम्फर्टेबल मेजॉरिटी होती दोघांना. हा सगळा गोंधळ सुरू झाला तो उद्धव ठाकरेंनी शिफ्ट केल्यानंतर झाला. त्याच्यावर जो भर जितका द्यायला हवा होता तो भाजपला देताच आला नाही, आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सहानुभूती मिळाली की हे माझं घर लुटतायत. आणि पुढे कसं झालं की नुसतं माझी सत्ता घेत नाहीये, तर माझा पक्ष पण खेचून घेत आहे, माझं चिन्ह खेचून घेत आहेत, जे शरद पवारांच्या बाबतही घडलं. हा जो थोडासा आक्रस्थळेपणा झाला ना, तो मोदींनी केला, अमित शहानी केला का स्थानिक नेत्यांनी सांगितलं माहीत नाही मला, तिथे कुठेतरी गडबड झाली. लोकसभा निवडणुकीनंतरच्या एका चर्चेत मी म्हटलं होतं, आपल्याकडेच म्हटलं होतं का आणखी याच्यात, की कोणीतरी सल्ला द्यायला हवा होता अजितदादा पवारांना, ते रेकॉर्डेड आहे, की कोणीतरी सल्ला द्यायला हवा होता की त्यांनी असं म्हणायला हवं होतं की मी बारामती लढवणार नाही, माझ्यासाठी शरद पवार दैवत आहेत, आमच्या सर्वांसाठी, आम्ही त्यांच्या विरुद्ध लढणार नाही, आम्ही प्रचार करू तो मुख्यतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात करू, एनसीपीच्या विरोधात, पवार साहेबांच्या विरोधात आम्ही काही करणार नाही. जे पुढे उद्धव यांनी मान्य केलं की मग बारामतीत द्यायला नको होतं. हा जो हे जे सेंटिमेंट आहे ना, म्हणजे शरद पवारांनी शेवटी अनेक माणसं त्यांच्या पॉकेटमध्ये उभी केली आहेत, त्यांचा ऑरा त्यांना प्रत्यक्ष मिळालेल्या मतांपेक्षा खूप जास्त आहे, पण ते काय वेगळंच गणित आहे. म्हणजे जनमत किंवा काय आपण सगळे कसे भारून जातो, कारण कधीही शरद पवारांचा पक्ष हा 70 ते 75 लाखाच्या वर गेलेला नाही मतसंख्येने एकूण महाराष्ट्रात संपूर्ण. त्यामुळे त्या पॉकेट्समध्येच आहेत, पण त्यांनी अनेक ठिकाणी आपली माणसं उभी केली आहेत, अनेक क्षेत्रात उभी केली आहेत, त्याचा एक इन्फ्लुअन्स सगळीकडे असतो आणि त्यातनं एक ती प्रतिमा बनते, जे अनेक नेत्यांना बाकी जमलं नाही. जे अजितदादांना तर अजिबात जमलं नाही, देवेंद्र फडणवीसांना जमलं नाही, मोदींना स्वतः जमलं नाही नीट ज्या पद्धतीने जमायला हवं होतं ते. तर ती तू म्हणालास तसं तुझा जो हायपोथेसिस आहे त्याच्याशी मी खूप प्रमाणात सहमत आहे. महिलांना उद्धव ठाकरेंपासून किंचित दूर करून मी तुमचा विश्वासार्ह भाऊ आहे अशा पद्धतीची प्रतिमा उभी करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झालेत. ते ती किती जोर रेटून पुढे नेतात आणि ठसवतात हा एक मुद्दा राहणार आहे. उद्धव ठाकरेंचं जे काही स्टँडिंग आहे ते मुख्यतः मुस्लिम आणि बौद्ध मतांमुळे आहे. हे उच्चवर्णीयात, सवर्णात आणि बाकी मध्यम वर्गात पसरवण्यात
भाजप यशस्वी झालं आहे. त्यामुळे तो वर्ग त्यांच्यापासनं थोडासा आता लांब राहायला लागला आहे. बौद्ध आणि मुस्लिम हे नक्कीच त्यांच्याबरोबर आहेत, अजूनही राहतील, कारण काँग्रेसने दुसरा लीडरच दिलेला नाही. म्हणजे जे समाजवादी पार्टीबद्दल उत्तर प्रदेशात झालं की दलित समाजवादी पार्टीबरोबर गेले, कारण ते म्हणाले काँग्रेस बरोबर आहे, काँग्रेसबद्दल आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही गेलोय. पण महाराष्ट्रात असं झालं आहे की काँग्रेसबद्दल विश्वास आहे म्हणून उद्धव बरोबर गेले नाहीयेत, तर उद्धव ॲग्रेसिव्ह झाले म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. हे काँग्रेसची गोची आहे. त्यामुळे तो मतदार त्यांच्याबरोबर राहणार आहे. पण प्रतिमा त्यांची, मी म्हटलं तसं की वोटर प्रोफाईलच बदलत आहे उद्धव शिवसेनेचं. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वोटर प्रोफाईल बदलत आहे. मूळ शिवसेनेचं जे मतदाराचं चित्र होतं ते एकनाथ शिंदेंकडे आलेलं दिसत आहे, बऱ्याच प्रमाणात, काही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 70% आलेलं दिसत आहे. अशा वेळे तू जो हायपोथेसिस म्हणतोयस तो खरा वाटतो मला, मात्र त्याच्यात सहानुभूतीची इंटेन्सिटी जेवढी शरद पवारांनी कायम ठेवली लोकसभेत आहे तेवढीच ती आताही कायम ठेवली असं मला वाटतं. तिथे त्या सहानुभूतीला काय म्हणतात छेद देण्यात अजितदादा जेवढे मला वाटलं होतं प्रयत्न करतील तेवढे त्यांनी केलेले दिसत नाहीत. इनफॅक्ट या निवडणुकीत सुद्धा ते हिरहिरीने उतरलेत असं दिसत नाही. म्हणजे जी एक ज्या पद्धतीने शरद पवार उतरलेले दिसत आहेत अजूनही, काही करून मी आहे तोपर्यंत मी काय ते ठरवणार, सूत्र माझ्या हातात आणि मी धडा शिकवणार, त्या पद्धतीने अजितदादा का उतरले नाहीत मला माहीत नाही. का ते लांबचा विचार करतायत तेही मला माहीत नाही. त्यामुळे ती सहानुभूती आहे. उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी झाली आणि म्हणूनच त्यांचा जो जागा वाटपात आटापिटा चालला आहे, काही करून माझं नाव जाहीर करा, काही करून शिवसेनेला जास्त हे द्या, नाहीतर मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करा इतका डंका पिटवण्याची काहीच गरज नव्हती. बरं, तेच खासगीत सांगत होते की राहुल गांधींना मान्य आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, हे जर का मान्य असेल तर ते काहीच त्याच्याबद्दल इतका आरडाओरडा करायची गरज नव्हती ना. आरडाओरडा करण्याची गरज वाटते कारण त्यांना नवा मतदार आपल्याशी टिकून धरायचं आहे आणि शिवाय काही जोडायचं आहे, ही त्यांची म्हणजे आहे. पण त्यांना दोन हे मोठे हे मिळालेले आहेत, मुस्लिम आणि बौद्ध, आणि काही प्रमाणात शेतकरी पण. हा त्यांना नक्की त्यांच्याकडे आलेला आहे, त्याच्यावर त्यांना ॲड करायचं आहे. ते ॲड करणं आता सहानुभूतीमुळे होईल असं वाटत नाही. ते स्ट्रॅटेजिकली त्यांचं प्रचाराचं हे वगैरे त्यावर येईल. त्यात दुर्दैवाने त्यांना तब्येतीने दगा दिला आहे थोडा, त्यामुळे ते किती प्रचार करतील माहीत नाही. आणि दुसरा, त्यांच्याकडे पण असा झंझावती प्रचार करणारा कोणी दिसत नाही आहे. पण शरद पवारांची सहानुभूती राहील, उद्धव ठाकरेंची कमी होत चालली आणि एकनाथ शिंदे हा विश्वासार्ह भाऊ म्हणून हळूहळू महिलांमध्ये चेहरा पुढे येतोय आणि संघ आतून शहरी भागात भाजपला मदत करतोय, असं सगळीकडे स्ट्रॅटेजी चाललेली दिसते. शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टिमेट प्रश्न, जात, योजना आणि सहानुभूती या तिघांमध्ये विकासाचं काय? आपण जे असं समजतो ना की कुठल्या पक्षाला विकास करायचाच नसतो किंवा ते फक्त स्वतःच्याच याने काम करतात, मला तसं वाटत नाही. म्हणजे अनेकदा काय आहे की विकासाचे प्रश्न किंवा विकासाचे अगदी मोठे प्रोजेक्ट सोडा, पण विकासाच्या अनेक गोष्टी ह्या प्रशासकीय लेवलवर चालू असतात, त्याच्यात एक कंटिन्युटी असते. ती नसते तर भारत इतक्या प्रमाणात आलाच नसता. हे काही ट्रिलियन इकॉनॉमी झाली, ती काही आपण जेवढे राजकारण्याने शिव्या घालतो तसे राजकारणी खरोखर असते तर भारत या लेवलला आलाच नसता. एक काय कंटिन्युटी असते. दुर्दैवाने कसं झालं आहे, धोका काय मला वाटतो, आता जे काय म्हणतात सुडाचं राजकारण काही ठिकाणी सुरू झालं आहे ना, की आधीच्या सरकारचं मी सगळं बंद करेन. उदाहरण द्यायचं तर म्हणजे मी वेगळं पॉझिटिव्ह उदाहरण देतो. तामिळनाडूचा जेव्हा मी पूर्वी अभ्यास करत होतो तिथे अण्णा DMK आणि रस्त्यावर उतरून मारामाऱ्या होत. म्हणजे अगदी तुला आठवतं की जयललितांना कसं उचलून नेलं होतं किंवा करुणानिधीला अटक केली, या पद्धतीचं होत. पण सगळे मुंबईतले उद्योगपती काही कॉन्फरन्समध्ये सांगत की इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमध्ये तिथे कंटिन्युटी आहे. पुढचं सरकार आलं तर ते बदलत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात असं झालं की आपण फार मोठा चांगला प्रोजेक्ट कोकणातला घालवला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा होता, भारताला कुठच्या कुठे घेऊन जाणारा तो प्रोजेक्ट होता. तो केवळ आपल्या पर्सनल ॲम्बिशन्स किंवा काय म्हणा आकस त्यामुळे गेला.
पण कायम तसं होत नाही. असं एखाद्या प्रोजेक्टबद्दल होतं. एनरॉन सारख्याला म्हणजे जी समुद्रात बुडवीन म्हणून गोपीनाथ मुंडेंनी हे केलं होतं, त्याला केंद्रात नंतर 13 दिवसाच्या सरकारमध्ये कंटिन्युटी दिली. त्यामुळे विकास फार मोडीत निघतो आणि हे सगळे फक्त कमवायलाच बसलेले असतात. कमवतात त्याच्यात काही कोणाचा हा नाही. पण माझ्या मते भारताची एक रचना अशी आहे, कुठल्याही लोकशाही देशाची असते तशी, म्हणजे भारत काय अगदी एक्सेप्शनल आहे असं नाही, की एक एक विकासाची गाडी वेगळ्या पद्धतीने चालू असते. त्याला कधी ती मंद होते, कधी ती एकदम वेगात धावते. अगदी स्थिर सरकार आणि हे म्हणतात तसं डबल इंजिन सरकार आलं म्हणून ती जोरात धावते असं पण नाही, आणि परस्पर विरोधी आली म्हणून पार थांबते असं पण नाही. नाहीतर मग इतके आरडाओरडावून जीएसटीचं इन्कम वाढतच चाललंय ना, ते दिसतंय ना आपल्याला वाढत चाललेलं. इंडस्ट्रीयल याच्यात वेगवेगळ्या इकॉनॉमिक याच्यामध्ये जम घेत नसलो तरी प्रगती हळूहळू चालूच आहे. शेअर मार्केटमध्ये ती दिसतीये, अनेक याच्यात दिसत आहेत. तर माझ्या मते ना आपण विकास कोलमडलाय, विकासाची वाट लागली आहे असं नसतं, असं मला तरी वाटत नाही. एक फार मोठी प्रशासकीय न्याय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा ही वेगळ्या पद्धतीने काम करत असते. आणि अजून भारतात सर्व पक्षात, मी मुद्दाम म्हणतो सर्व पक्षात, खूप सेन्सिबल नेते आहेत ज्यांना कळत असतं की काही गोष्टी होणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे नाही म्हटलं तरी गेल्या 20 वर्षात डिलिव्हरी हा मुद्दा जाती इतकाच महत्त्वाचा व्हायला लागला आहे. मी म्हटलं तसं मगाशी की जात हा दुर्लक्षण्याजोगा मुद्दा नाही, तो इरिलेव्हंट अजिबात झालेला नाही. पण डिलिव्हरी हा सुद्धा इरिलेव्हंट झालेला नाही. तू माझ्या जातीचा आहेस, मला आनंद आहे, पण तू माझं काम म्हणजे विकासाची कामं मला दिसत नसतील तर मी दुसरा विचार करू शकतो. अशा पद्धतीच्या पातळीवर हे कदाचित कोणाला हे वाटेल, कारण आपल्याकडे एक आणखी काय आहे ना, अरण्य रुदन करणाऱ्यांचा फार गवगव होतो. हे पॉझिटिव्हिटीपेक्षा मला वाटतं ते अरण्य रुदन करू नये. या पद्धतीचे डावपेच, या पद्धतीचे घासाघासी किंवा या पद्धतीची स्पर्धा ही सर्व देशात असते, सर्व ठिकाणी असते. ज्या इस्रायलचा आपले संघवाले किंवा हे कौतुकाने उदाहरण देतात तिथलं राजकारण बघा. तिथे आता युद्धाच्या विरोधात सुद्धा इतकी आंदोलनं चालली आहेत, इतक्या पद्धतीचं तिथे संसदेत गदारोळ चाललं आहे, पण तरी देश प्रगती करत असतो. तुम्ही कुठल्याही देशाचं हे बघा, अमेरिकेचं बघा, आपण आपलं तर डेटा दिसतो ना की. त्यामुळे विकासाचं काय हा प्रश्न मोहक आहे किंवा तो बोलायलाही चांगला आहे, त्याच्यावर अरण्यरुदन करायलाही चांगलं आहे. पण मला असा पिरियड दाखवून द्यावा ना या सगळ्या अभ्यासकांनी की महाराष्ट्राचा विकास खुंटला, हे सरकार आलं आणि काही अजिबात गेले म्हणजे मला तरी दिसत नाही. म्हणजे आय मे बी रॉंग. त्यामुळे तो एक प्रवाह चालू असतो, तो काम करत असतो, त्याच्या गतीत कमी जास्तपणा येतो. फक्त एक राजकारण्याने आपला हे घेतलं पाहिजे की मोठे प्रोजेक्ट जे आहेत ज्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होऊ शकतो, सर्व समाज घटकांना, याच्यात आपलं व्यक्तिगत राजकारण आणू नये. जे कधीही जे काही काळ मागच्या ह्याच्यात आलं, म्हणजे शरद पवारांच्या लिडरशिपचं अनेक जण वैशिष्ट्य सांगत ते हेच असं ना की ते कोऑपरेटिव्ह होते केंद्राबरोबर अनेकदा, कारण त्यांना विकास त्या अर्थाने धोरणं नीट कळायचे. फळबागा धोरण हे घ्या, केवढा कोकणात त्याच्यात म्हणजे गिरण्या बंद झाल्यानंतर जो कोकणातला गिरणी कामगार मुख्यतः कोकणातला होता, त्याला त्या धोरणाचा केवढा फायदा झाला. त्याच्यात त्यांनी राजकारण नाही आणलं, त्याच्यात त्यांनी शिवसेनेचे मतदार आहेत हे या पद्धतीने नाही आणलं, ते विकासाचं या पद्धतीचं जे झालं. अशा पद्धतीने राजकारण करणारे लोक लागतात आणि ते सर्व पक्षात आहेत असं मला, म्हणजे मी त्याबाबत पॉझिटिव्ह आहे, जरी अनेकांना ते पटलं नाही तरी, कारण माझा स्वभाव अरण्यरुदन करण्याचा नाही म्हणून. शेवटचा प्रश्न मी हा वेगवेगळ्या टप्प्यात विचारणार आहे, तरी समजा आजपासून 2 दिवसांनी मतदान झालं तर काय स्थिती असेल महाराष्ट्र? आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीला किंचित का होईना ॲडव्हान्टेज आहे, आणि तो मुख्यतः गरीब, शेतकरी, बौद्ध, मुस्लिम यांच्यामध्ये त्यांची असलेली आघाडी म्हणजे हे, आणि मराठ्यांचं विभाजन मतांचं, ती आघाडी फार थोडी असेल. म्हणजे कुठली म्हणजे महाविकास आघाडी घ्या किंवा हे घ्या, मला नाही वाटत 160 किंवा याच्याहून पुढे हे होईल. 160 पण खूप बोललो मी, म्हणजे 55 वगैरे याच याच्यात होईल. मी आत्ता असं म्हणतोय. आणि मात्र हे जे मी म्हटलं, एक दुसरा ॲडव्हान्टेज या सर्व्हेतला बघितला ना
तर सर्व समाज गटात SC ST आणि बौद्ध सोडून एकनाथ शिंदे लोकप्रिय आहेत आणि ठाकरेंपेक्षा खूप पुढे आहेत, उद्धव ठाकरेंपेक्षा. दुसरा भाग असा आहे की आपले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेची बेरीज केली तर ती ठाकरेंपेक्षा खूप पुढे जाते. त्यामुळे सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी जी म्हणतात ती नाहीये, एवढं हे सर्वे दाखवतात. प्रो इन्कम्बन्सी सुद्धा काही प्रमाणात आहे, फक्त ती पॉकेट्समध्ये कशी कॅश करायची, जे मगाशी आपण म्हटलं महिला, उच्च उच्च मध्यम वर्ग, सवर्ण, श्रीमंत, OBC आणि मराठा यांच्यामध्ये जो युतीला काही प्रमाणात ॲडव्हान्टेज आहे, मराठात काही प्रमाणात, बाकी सगळ्यात चांगला ॲडव्हान्टेज आहे, तो ते कॅश कसा करतात हे जर का ते पुढच्या 20-25 दिवसात करू शकले प्रचारातनं, नॅरेटिव्हमध्ये त्यांनी मार नाही खाल्ला, तर मात्र युती सुद्धा पुन्हा सत्तेवर आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. अर्थात ती सत्ता पुन्हा काठावरचीच असेल. सर, पुढचे 25 दिवस आपण ट्रॅक करत राहू, त्यावेळी बोलू सुद्धा, पण सुरुवात तरी झाली आहे. तुम्ही वेळ दिलात आणि एवढे इंटरेस्टिंग इन्साइट सांगितले त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.